शिवसेनेची युतीची चर्चा फिसकटली आहे। काल तुमच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं, काल एक महत्त्वाची बैठक सुद्धा मुंबईत झाली। काय नेमकं ठरलंय? तुम्ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाणार आहात? पुणे शहराला एक वेगळा इतिहास आहे आणि लोकमान्य टिळकांनी ज्या विचाराने भावनेतून युवक एकत्र करण्यासाठी गणेश उत्सव चालू केला आणि हा गणेश उत्सव चालू करत असताना त्यांनी कार्यकर्ता हा केंद्रबिंदू मानून त्या ठिकाणी कार्यकर्ता निर्माण करण्याचं गणपती मंडळाच्या माध्यमातून निर्माण केलं। आपण बघितलं असेल तर गणपती मंडळाचे कार्यकर्ते विविध पक्षामध्ये काम करतात, नगरसेवक, आमदार, खासदार अशा पद्धतीचे त्यांना समाजाने त्यांना एक संधी दिली आणि त्याच भावनेतून मी नेहमी कार्यकर्त्यांच्या बाजूने उभा राहणारा कार्यकर्ता आहे। कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता त्याला मान नको पण अपमान बी नको ह्या भावनेतून मी काम करणारा कार्यकर्ता आहे। काल काय झालं शिंदे शहरात? तर काल आम्ही बघितलं की आमच्या कार्यकर्ते ज्या भावनेतून काल उद्रेक म्हणजे त्यांच्या भावनाचा विचार करून पक्षाने त्यांना सन्मान दिला पाहिजे। माझ्याच पक्षाच्या नाही पण प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला मान सन्मान मिळाला पाहिजे ह्या हेतूने मी काल शिंदे साहेबांना भेटलो। आम्ही शिष्टमंडळ गेलो, उदय सामंत साहेबांना भेटलो की जर पुणे शहरामध्ये जर कार्यकर्त्यांना जर न्याय मिळत नसेल तर मग निवडणुका कोणासाठी लढवायच्या हा महत्त्वाचा विषय आहे। आणि जो प्रस्ताव आमच्या पक्षाला भारतीय जनता पार्टीकडनं दिलेला होता तो प्रस्ताव आम्हाला मान्य नाही आणि ज्या जागा आम्हाला अप्रूव्हल केल्यात म्हणजे ज्या जागा आम्हाला द्यायचं त्यांनी कबूल केलं त्या जागेमध्ये कधी भाजप बी निवडून आलं आणि शिवसेना बी निवडून आली मग त्या जागा घेऊन आम्ही काय करणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि पहिली गोष्ट आमच्या पक्षाच्या जागा आम्ही ठरवणार, आम्हाला किती द्यायच्यात, आमचे उमेदवार आम्ही ठरवणार, आमचे उमेदवार बी तेच ठरवणार, आमच्या जागा बी तेच ठरवणार। आणि या जर सगळ्या गोष्टी असेल तर ह्या कार्यकर्त्यांच्या भावना प्रचंड तीव्र आहेत आणि ह्याच्यामध्ये नेत्यांना तोंड द्यावं लागणार आहे, आम्हालाही तोंड द्यावं लागणार आहे। आम्ही काल मी सांगितलं साहेबांशी आम्ही सगळ्यांनीच की अशा पद्धतीची युती करणं घातक आहे। शेवटी तुमच्या जर जागा निवडून येणार नसतील तर मग तुम्हाला युतीचा फायदा काय? त्यापेक्षा आपण आपला निर्णय योग्य कार्यकर्त्यांच्या बाजूने घेतला पाहिजे। आणि आपण म्हणल्याप्रमाणे कालच मी चर्चेतून ऐकलं आहे की अजितदादा राष्ट्रवादी पक्ष बी आम्हाला म्हणजे आमच्याबरोबर बोलण्याची तयारी त्यांनी दर्शवली, पण तो शेवटी आपण कार्यकर्त्यांच्या भावना ह्या ओळखून जो योग्य निर्णय घेईन ते पक्ष नेतृत्व घेईन। पण कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे, आमच्याच नाही उद्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला बी न्याय मिळाला पाहिजे, शिवसेनेच्या मिळाला पाहिजे, राष्ट्रवादीच्या मिळाला पाहिजे, काँग्रेसच्या बी मिळाला पाहिजे। या भावनेतून माझी लढाई आहे आणि ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे खऱ्या अर्थानं। पण ज्या पद्धतीनं ह्या पुणे शहराच्या राजकारणामध्ये आपण बघितलं असेल तर अत्यंत चुकीचं आणि हुकुमशाही आणि कार्यकर्ता ही जमात त्याच्यामध्ये ह्या निवडणुकीमध्ये हरवत जाणार आहे। सामाजिक कार्यकर्ता शोधून मिळणार नाही, कारण ह्या निवडणुका ज्या बघितल्यात त्या हुकुमशाहीच्या दिशेने चाललेल्या आहेत आणि दादागिरीच्या दिशेने चाललेल्या आहेत। आजी जी आघाडी चालू होती दोन्ही राष्ट्रवादीची ती चर्चा थांबली आहे, तुम्ही जाणार आहात का? तिथं कार्यकर्त्यांना न्याय मिळणार आहे? नाही याच्यामध्ये पक्ष नेतृत्वाने याचा निर्णय घेतला पाहिजे जो काय तो योग्य। पण परत एकदा सांगतो, मान नको पण अपमान बी नको कार्यकर्त्यांचा। मान असेल तर आम्ही कधी कुठेही जायला तयार आहे आणि सन्मानाने निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेणार आहेत आणि त्यांना माहिती आहे कार्यकर्त्यांच्या भूमिकेत ते कायम असतात आणि मग त्याच्यामुळं तो निर्णय त्यांचा आहे। पण मी कार्यकर्ता म्हणून कायम मी कार्यकर्त्यांच्या बाजूने कुठल्याही पक्षाचा कार्यकर्त्यावर अन्याय होता कामा नये, कारण तो समाजाची बांधिलकी मानणार आहे। आयतं नेतृत्व लादणं पुणेकर कधीच ऐकत नाही, नेतृत्व लादलं ना की त्याला धक्का देण्याचं काम पुणेकर करतात। आणि मला विश्वास आहे की पुणेकरांना आता हे सगळं राजकारण बघितल्यानंतर या राजकारणाची किळस यायला लागली आणि दादागिरीकडे कोणी भीक घालणार नाही कार्यकर्ता आणि तो लढणारा कार्यकर्ता आहे। शिवसेना आता भाजपासोबतची चर्चा थांबवते असं म्हणायचं? नाही हे निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेणार आहे। आम्ही आमच्या भावना सांगितलं की आम्हाला मान नको अपमान नको, मान नको पण अपमान बी नको। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।